हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी लाईफस्टाईल विथ अश्विनी भांदुरगे ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज ना थोडंसं म्हटलं सकाळी घरची स्वच्छता करून घ्यावं. घर रस्त्याला असल्यामुळं ना घरामध्ये इतकी धूळ येते, किती पण थोडंसं रोज 2 दिवसातनं एकदा तर हात मारावा लागतो, नाहीतर ना असं ब्लॅक फरशी असल्यामुळं त्याच्यावरती अशी थर दिसायला लागते. एकच्या साईडला फ्लॉवर पॉट आहे, ते पण क्लीन करून घेत होते. ते वूडचं आहे, खरं त्याच्यावरती पण माती दिसून येते. घर म्हटलं तर घरची कामं काही संपत नाही आणि दिवसभर आपलं काही ना काही चालतच असतं आणि हे एकदा सकाळी ही कामं आवरली की नाही घर कसं छान फ्रेश आणि एकदम सुंदर दिसतं घर. आता मी हॉलची स्वच्छता करून घेत आहे, कारण की कोणी पण पहिला घरात एंट्री केले तर हॉलमध्येच बसतात आणि हॉलच तसं थोडंसं घाणसं दिसलं तर छान वाटत नाही आणि वरच्यावर कोणाचं तरी येणं जाणं चाललेलंच असते आणि आत्ता तर लग्नाची सीझन आहे, तर रोज एक कोणीतरी येऊन लग्नपत्रिका देणं, कोणी पण येणं असं चाललेलंच आहे. म्हटलं थोडंसं स्वच्छ करून घेऊया घर. सोफ्यावरचे कवर काढले होते धुवायला आणि धुवून घ्यायचं म्हणून सगळे म्हणजे एक 8 दिवसातनं एकदा सोफ्यावरचे कवर काढते आणि हे असं आहे की आमचे बसतात आणि असे कुशन इकडं तिकडं घेऊन बसतात. नंतर मग ते वाकडे तिकडे झालेत आणि नंतर मग मला असं त्याला सगळं व्यवस्थित ठेवावं लागतं. तुमच्या घरी पण असं असतील ना? म्हणजे घ्यायचं आणि तिथंच टाकायचं. खरं काय करणार सांगून काय करताच येत नाही. परत आपल्यालाच हे सगळं व्यवस्थित करावं लागतं. म्हटलं झालं थोडंसं इथलं केरून घेतले. त्याच्यानंतर मी इकडच्या साईडला माझं थोडंसं छोटंसं जिन्याकडे असं प्लेस आहे आणि तिथं ना अशी मी बांबू स्टिक हे आर्टिफिशियल आहेत. असं बांबू स्टिक मी ठेवते आणि त्याच्यामुळं तिथं लूक खरंच खूप छान येतो आणि त्याच्यावरती पण जिना असल्यामुळं वरनं सगळं डोर वगैरे उघडी असतात आणि त्याच्यामुळं धूळ सगळी त्या जिन्यावरची धूळ आणि सगळं त्या ह्याच्यावरतीच पडतात. ते म्हणजे मी जे काही डिस्प्ले केले त्याच्यावरतीच होतं. ते पण मला 8-15 दिवसातनं एकदा स्वच्छ करायला काढायलाच लागतं. आणि हे बघू शकता सोफ्यावरचे कवर धुवून मी साईडलाच ठेवले. झालेत धुवून स्वच्छ झालेत. आता ते पण घालून घ्यायचे आहेत. तर कामं काही संपत नाहीत. एक काम तर दुसरं काम वाढतच असतं. थोडा माझा आवाज बसला आहे त्यामुळं तुम्हाला आज माझा व्हिडिओ एक वेगळाच ऐकू येत असेल, कारण की गरमी इतकी आहे आणि हे थंड पाणी पिणं, थंड खाणं त्याच्यामुळं माझा खरंच आवाज ना एकदम चेंज झाला आहे. काय करताच येत नाही आता. गरमी इतकी वाढली आहे, साधं पाणी पिलं तर कंटाळा येतो आहे आणि फ्रीजचं पिल्याशिवाय राहत नाही असं. आणि हे पॉट ना मी साईडला ठेवले होते. परवा समर कॅम्प चालू होता घरी, त्याच्यामुळं मी हे 2 पॉट माझे पाठीमागं करून ठेवले होते आणि आता म्हटलं परत सरळ व्यवस्थित त्यांना ज्या जागेला होते तिथंच ठेवायचं. हे 2 पॉट माझे सिरॅमिकचे आहेत. खूप सुंदर दिसतात. त्याच्यामुळं ना त्या जागेचं लूक खरंच इतकं छान दिसतं आणि म्हणजे त्याच्यामुळं तिथं एक रिचनेस असं वाटतो तेवढ्याशा प्लेसला आणि ते खरंच माझ्यासाठी ना एक सेल्फी पॉईंट असल्यासारखा आहे तो जागा. तिथंच एक माझा टिपॉय आहे मोठा. तो मध्ये असं म्हणजे हॉलमधला आहे, कारण मी रोज हॉलमध्ये काही तो टिपॉय ठेवत नाही. जेव्हा गेस्ट येतील, जेव्हा काही फंक्शन असलं तरच मी तो टिपॉय हॉलमध्ये ठेवते, कारण की उगीच अडचण नको म्हणून आणि तो साईडलाच मी तिथं ठेवून दिले. तर तो ब्लॅक कलरचा असल्यामुळे त्याच्यावरती तर इतकं काही छोटंसं पडलं तर पण उठून दिसतं. आता हे सगळे ना हे म्हणजे बांबू स्टिक आहेत हे घेऊन जायचं होतं मला. हे धुवायला बाथरूममध्ये मी घेऊन गेले सगळं आणि हे सोफ्यावरती आता म्हटलं सगळं हे काढून घेऊया आणि पटपट कवर वगैरे घालून घेऊया, कारण की कवर नसलं ना तर आणि जरासं घाण होते, कारण की आमच्या घरची ना आता सुट्ट्या आहेत. म्हटलं तर असे लोळा लागलेत ना ते सोफा म्हणजे काय खरंच नाही. म्हटलं पटपट हे कवर वगैरे घालून घेऊया आणि ब्ल्यू कलरचा सोफा आहे म्हणून मी ब्ल्यू कलरचाच कवर वापरते, कारण की त्याला छान दिसते तेच म्हणून. आणि माझा सोफा ना असं एल शेपचा आहे हॉलमध्ये आणि खूप असं मोठा आहे. त्याच्यासाठी ना मी ते असं सोफ्याचे कवर पण मी असंच बाहेरूनच कट करून घेऊन आले. म्हणजे ते असे ह्याचे नाही आहेत. जितकं माझ्या सोफ्याचं सीटर आहे त्या सीटरच्या हिशोबाने मी ते घेऊन आले आणि ते कट करून घेतले. तर बघू शकता इतकी धूळ येते ना घरामध्ये आणि किती पण काम करा बाबा बसच वाढते आणि हे ऊन एक इतकं की काय सांगायला नको. ह्या इतक्या सकाळच्या वेळेला अशा झळा बडवत होत्या ना पूर्ण अंग पाठीच्या साईडला असं तापलं होतं पूर्ण. म्हणजे इतकं सकाळच्या वेळेला इतकं आणि आता दुपारपर्यंत काय अवस्था होणार आहे माहीत नाही. तर हे सगळं मी अरेंज करून घेत होते. बघू शकता असं सगळं ठेवत होते. अ, असं काही तर नवीन करत राहावं असं वाटतं, खरं ह्या उन्हामुळं नको वाटतंय आता. त्याच्यानंतर म्हटलं थोडंसं हे सगळं धुवून घेतले होते. बाथरूममध्येच ठेवून टाकलं. थोडंसं पाणी गळलं की नंतरनं संध्याकाळच्या वेळेला आणून परत जिथं आहे तिथं अरेंज करायचं. मग संध्याकाळी मिस्टर म्हणाले, "चल कुठं तर बाहेर जाऊन येऊया." म्हणून बाहेर गेले
हे आम्ही ना ह्याला चाललो आहे, तिलारीला चाललो आहे आणि इतकं सुंदर मस्त असं जंगल आहे तिलारीला जायसाठी. आणि खूप दिवस झालं तिलारीला जायचं. आमच्या म्हणजे बेळगावपासून तिलारी अक्षरशः एक 100 किलोमीटरच्या म्हणजे 100 किलोमीटर पण नाही, कमीच आहे. आणि चल म्हटले, संध्याकाळ झाली होती, कुठं तर जरासं फिरून येऊया, कारण की कुठला तरी एक दिवस असं ते घरी असले ना मग चल म्हणतात, मग त्याच्या निमित्तानं जाऊन येणं होतं. आणि हे बघू शकता, हे तिलारी घाट आहे, इतका सुंदर आणि इतका डीप आहे. भीती वाटत होती, म्हणजे इतकी हवा चालली होती तिथं आणि असं हवेनं ना हलल्यासारखं वाटत होतं. आणि हे संध्याकाळची वेळ आहे, खरं म्हणजे सनसेट बघायला जायचं होतं, कारण आमच्याकडनं काय सनसेटपर्यंत आम्ही पोचलो नाही, निघतानाच लेट झाला. खरं बरोबर जेवढं बघायचं होतं तेवढं बघितलं. परत भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.